नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी देवदत्त आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर दिलीप कुलकर्णी. आरोग्याला धन आणि संपदा असं म्हटलेलं आहे. जर आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर आपल्या रोजच्या जगण्यात जे काही आपल्याला हवं आहे ते आपण निश्चितपणे प्राप्त करू शकतो. म्हणून तर कुंभमेळ्याच्या पर्वणी काळामध्ये सुद्धा जी गोष्ट सांगितली जाते, समुद्रमंथन झालं होतं आणि त्यातून अमृत आलं होतं, ते अमृत धन्वंतरींच्या म्हणजे डॉक्टरांच्याच हातातनं आलेलं होतं. तर डॉक्टर, पहिला प्रश्न असा आहे की गेल्या 5 वर्षापासून म्हणजे 2020 पासून पुढे जसा कोविड-19 येऊन गेला तसं कोणतीही गोष्ट जरा खट्ट झाली की पेपरमध्ये बातमी येते. जशी आत्ता पुण्यामध्ये बातमी आहे GBS संदर्भात. तर पेपरमध्ये बातमी येते, मग व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड्स यायला लागतात, यूट्यूबवरती खूप पॉडकास्ट सुरू होतात आणि भीती दाटते. आणि मग मनामध्ये असा विचार येतो की याच्यावरती लस कधी येणार आणि आम्ही रांगेत कधी लागणार. तर या सगळ्यावरती उपाय नेमका काय आहे? कारण ज्या GBSची सगळी चर्चा गेले 2 महिने, खरं तर 2025ची सुरुवातच त्याच्या बातमीपासून झालेली होती. तर नेमका हा जो आजार आहे तर तो नेमका काय आहे आणि आयुर्वेदामध्ये याला काही पर्याय, काही औषधं ही आपल्याला उपलब्ध आहेत का? याच्यावर आयुर्वेदामध्ये औषधे उपलब्ध आहेत, पण मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला की लसीकरणाचा याला किती उपयोग होईल आणि काय करावं लागेल, याची मूलभूत संकल्पना समजून घेण्याची गरज आहे. लसीकरण म्हणजे ज्या आजाराची आपल्याला थोडीशी माहिती झालेली आहे, ज्याचं मूळ कारण, ज्याचे जंतू आपल्याला सापडलेले आहेत, असे जंतू आपण शरीरामध्ये सोडतो आणि शरीरातील आपल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांना युद्धाची तयारी करण्यासाठी आपण मूलतः एक प्रकारचा डोस देतो आणि त्यांची तयारी करायला सुरुवात करतो. आत्ता हा जो GBSचा जो प्रकार आलेला आहे हा थोडा वेगळा प्रकार आहे. हा अतिशय अल्प प्रमाणामध्ये घातक आहे, फार मोठ्या प्रमाणात घातक नाही आहे. प्रामुख्याने आज या आजाराने पुणे आणि पुण्याच्या जवळचा परिसर आहे याला विळखा घातलेला आहे. पण उद्या कुठल्याही क्षणी हा महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत पोचू शकतो. आज जरी तो पुण्यात मोठ्या प्रमाणात असला तरी कोल्हापूर, नागपूर, सोलापूर यासारख्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये त्याचा उद्भव सुरू झालेला आहे. पण मुळामध्ये याचा जो जंतू आहे हा कोणता, याच्याबद्दल आज ॲलोपॅथीमध्ये सुद्धा किंवा विज्ञानामध्ये सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह असं आहे की जेणेकरून याचा जंतू आम्हाला सापडला आहे का. अनेकांच्यामध्ये त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञही त्याच्यावर मार्ग शोधत आहेत. पण साधारणपणे ज्या प्रश्नाला आपण प्रामुख्याने उत्तर देतो ॲलोपॅथीमध्ये, त्याच्यामध्ये काही प्रकारचे व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस अशापासून विविध आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने झिका व्हायरस, ॲडिनोव्हायरसेस, कॅम्प्युलोबॅक्टर अशा प्रकारचे काही बॅक्टेरिया ज्या घातक प्रमाणामध्ये आहेत त्याच्यापासून हा उद्भव सुरू होतो. अजून मितीला तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची लस निघालेली नाही. काही प्रमाणामध्ये विज्ञानात म्हणजे ॲलोपॅथीमध्ये आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा उपचार निघालेला आहे, पण लसीकरणाची अजून कुठलीही सोय त्याच्यामध्ये निघालेली नाही. पण आयुर्वेदामध्ये याचा काही आपल्याला औषध उपचार हा आत्ता उपलब्ध आहे का? आयुर्वेद हे खरं म्हणजे राजाश्रय नसल्यामुळे थोडंसं मागं पडलेले शास्त्र आहे. पण सुमारे 5000 वर्षाची आयुर्वेदाला परंपरा आहे आणि याच्यामध्ये त्यावेळेला त्यांना विज्ञानावर अधिष्ठित अशा प्रकारच्या टेस्ट किंवा परीक्षा किंवा चाचणी हे सिद्ध करता आलं नाही. पण आज मितीला आयुर्वेदातल्या प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक चाचणीचा आपण आधार देत आहोत. आणि सुदैवाची गोष्ट अशी की त्यातल्या प्रत्येक चाचणीवर आयुर्वेद हे अतिशय यशस्वी ठरत आहे आणि त्यामुळे आयुर्वेद हा या विषयाचा फार मोठा आधार आहे. आयुर्वेदामध्ये पंचगव्य आधारित चिकित्सा असा एक विभाग आहे की जो आज मितीला जगामधील एकमेव उपचार असं GBSच्या बाबतीत म्हणता येऊ शकेल. कसा काय पद्धत असते? म्हणजे आता समजा GBS होऊ नाही म्हणून काय केलं पाहिजे? GBSची जी मूळ कारणं आहेत होण्याची ती आधी पहिल्यांदा आपल्याला बघावी लागतील.
त्यातलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते दूषित पाणी आणि अन्न हे सगळ्यात पहिलं कारण आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे पाण्यात मिसळले जाणारी रसायनं किंवा विशेषतः मांसल भाग जो आहे, कोंबडी कापणे, बकरी कापणे, त्याचा मांसल भाग जो आहे तो पाण्यामध्ये टाकला जातो आणि त्याच्यापासून हे मोठ्या प्रमाणामध्ये आजार उद्भवतात. त्यानंतर थोडंसं धाडसाचं विधान आहे, पण काही प्रमाणाच्या लसीकरणामुळे सुद्धा हा आजार उद्भवतो. काही प्रमाणात शस्त्रक्रियेच्या वेळेला वापरल्या जाणारी औषधं यामुळे सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. हा आयुर्वेदाचा विषय झाला, हा ॲलोपॅथीचा विषय झाला. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये निरोगी असणे याला फार महत्त्व नाही, स्वस्थ असणे याला खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेद असं म्हणतं की समदोषः समाग्निश्य समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. समदोषामध्ये 3 दोष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहेत. ते आहेत वात, पित्त आणि कफ. हे जोपर्यंत प्रत्येक प्रकृतीच्या मानाने ज्या त्या व्यक्तीमध्ये सात्म्य अवस्थेत असतात त्यावेळेला मनुष्य स्वस्थ असतो. धातू म्हणजे शरीराला धारण करणारे सप्त घटक, ज्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र असे सप्तधातू आहेत. यामध्ये प्रामुख्याने मज्जा हा जो धातू आहे हा नर्व्हस सिस्टीम असं आजकाल त्याला संबोधलं जातं. आपण जो काही दिवसभरातला काही वेळ खाण्यापिण्यासाठी कसा आहार करतो, कसा विहार करतो याच्यावर आधारित शरीरातल्या रसधातूची निर्मिती होते आणि रसापासून उत्तरोत्तर प्रत्येक धातूची निर्मिती होत जाते. रसापासून रक्त, रक्तापासून मांस वगैरे. म्हणून आपण ज्या वेळेला जे खानपान करतो, कोणत्या वेळेला करतो, योग्य वेळ आहे का याच्यावर आणि काय काय खातो, काय काय पितो याच्यावर देखील या आजाराचं प्रामुख्याने आतमध्ये शिरकाव होणे किंवा न होणे हे अवलंबून आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तिन्ही दोषांमध्ये असात्म्य निर्माण होतं आणि सप्तधातूंमध्ये दुष्टी निर्माण होते त्यावेळेला अशा प्रकारचे आजार संभवतात. आता याच्यामध्ये वात हा जो दोष आहे, वात दोषाचं महत्त्वाचं काम हे संतुलन असं आहे. ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून याची कारणं जी सांगितली जातात त्यामध्ये प्रामुख्याने नर्व्हस सिस्टीमवर झालेला आघात आणि त्यामुळे आढळणारी लक्षणे असं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वातदोषाचं ज्यावेळेला असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला दिसणारी जी लक्षणं आहेत त्यामुळे हा आजार उद्भवत होतो. या दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे आयुर्वेदाची त्या काळी सांगितलेली लक्षणं आणि विज्ञानाने आज शोधलेली ॲलोपॅथीतली लक्षणं यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये साम्य सापडतं. साधारण काय लक्षणं आहेत ती? याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो आजार सुरू होतो हा शरीराच्या खालच्या भागापासून म्हणजे पाय बधीर होणे, पायाला मुंग्या येणे, काठिण्य निर्माण होणे, हृदयाची धडधड वाढणे अशा विविध प्रकारच्या घटकामध्ये त्याचा समावेश येतो. शरीराची हालचाल मंद होते, काही काम करायला नको वाटतं, विनाकारणच आपण चैतन्यहीन झालोच, निवांत पडून राहावं असं वाटतं. अशा प्रकारची सर्वसाधारणपणे याची लक्षणं आयुर्वेदामध्ये पण आहेत आणि ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तीच लक्षणं आहेत. मग आता हे होऊ नये म्हणून काय करायचं? म्हणजे आता होऊ नये यासाठी त्याची जी मूळ कारणं आहेत ही आपण पहिल्यांदा आधी बंद केली पाहिजेत, ज्याचा प्रादुर्भाव आपल्या शरीरावर होणार नाही या दृष्टिकोनातून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल जे चालू आहे की क्लोरिनेटेड वॉटर सप्लाईड बाय द कॉर्पोरेशन किंवा शासकीय संस्थांद्वारे घरपोच केलं जाणारं जे पाणी आहे याचे दुष्परिणामसुद्धा खूप आढळतात. त्यामुळे ते शुद्ध पाणी आहे अशा विश्वासावर न राहता पाणी उकळून पिणे हा त्याच्यावरचा सर्वोत्तम मार्ग आहे. पण समजा माझ्याकडे अगदी खूप चांगल्या कंपनीचं वॉटर प्युरिफायर असेल, ज्याची अगदी न चुकता मी टेस्टिंगही करून घेतली असेल, तर अशा वेळेला खूप हजारो रुपयाचं उत्तम असं ते असेल तर त्यातनं फायदा होऊ शकतो का? फार मोठ्या प्रमाणात फायदा त्याच्यातनं होत नाही. उलटा त्याच्यातून मिनरल्स वगैरे जे आहेत हे सगळे नष्ट होतात. किंबहुना आरो सिस्टीम हे आज जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नाकारली जाते आणि त्यामुळे त्याच्या नादाला न लागता उकळून गार करून पाणी पिणे हा त्याच्यावरचा सर्वोत्तम मार्ग आहे.
दुसरी गोष्ट, त्या आहारविहारामध्ये आपण जो भाजीपाला किंवा रोजचं अन्न जे घेतो त्या अन्नावर आजकाल जो बाजारात आपल्याला भाजीपाला मिळतो त्याच्यावर दुर्दैवाने इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाइड्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फवारले गेलेले असतात आणि त्याचा दुष्परिणाम वेगळ्या वेगळ्या आजार उद्भवण्यावर होतो. त्यामुळे आहारविहारामध्ये आज जेव्हा आम्ही डॉक्टर म्हणून सांगतो की तुम्ही आता फळं खाऊ नका किंवा भाजीपाला खाऊ नका, त्यावेळेला पेशंट प्रश्नांकित चिन्हाने बघायला लागतो. पण त्याचं मूळ कारण हे असतं की त्या फळांवर किंवा त्या भाजीपाल्यांवर जेव्हा इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाईड फवारलेले असतात ते शरीराला घातक असतात, म्हणून ते खाऊ नये. ऑन द कॉन्ट्री, जर तुम्ही गोबर आधारित शेती किंवा सेंद्रिय शेती याच्यावर आधारित असणारा भाजीपाला किंवा फळं ही जर घेतली तर ती तुम्हाला घ्यायला हरकत नाही. ती शरीराला उपयुक्त असतात. अत्यंत उपयुक्त म्हणून औषधी वनस्पतींना सहाय्यभूत म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. याच्यामध्ये मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला विचारेलच, कारण तुम्ही म्हणताय फळं खाऊ नका, म्हणजे खाऊ नका इन द सेन्स जे सहजपणे मिळत आहेत ते किंवा भाजीपाला. पण जे डायटिशियनचं जे मत असतं ते बऱ्याचदा असं असतं की सकाळचं एखाद्या वेळेला तुम्ही न्याहारी टाळलीत तरी चालेल, त्याच्याऐवजी काही फळं खा किंवा सॅलड जास्त प्रमाणामध्ये खा. ते नेमकं काय असेल ते पुढच्या भागात तुम्हाला विचारेलच, किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, रासायनिक शेतीवर आधारित फळे किंवा भाजीपाला हे घेऊ नये, किंबहुना रुग्ण अवस्थेमध्ये तर बिलकुल घेऊ नये. इतर लोकांनी सुद्धा ते टाळता आलं तर टाळावं. म्हणून लोकांनी आता ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि त्याच्यात उत्पन्न होणाराच माल आपल्या घरामध्ये आणावा, अशी आपली सर्वसाधारणपणे कल्पना आहे. मग त्यामध्ये फळं, अन्नधान्य सर्वच आलं. पण ते कुठं मिळू शकेल? हा एक मोठा विषय झाला आहे की अनेक वेळेला आत्ता बाजारामध्ये अनेक शेतकरी सेंद्रिय माल म्हणून पाठी लावून आणतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आणतात. पण थोडासा विश्वासार्हतेचा भाग आहे. अनेक संस्थांनी आणि सामाजिक घटकांनी याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे आणि खरोखर सेंद्रिय शेतीतून उत्पन्न केलेला माल आहे याची खात्री करून मगच तो माल घेतला पाहिजे. हा थोडासा सामाजिक चळवळीचा भाग आहे. हा केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे, पण शेतकरी, वैद्यकीय क्षेत्र आणि समाज कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येऊन हा विषय सोडवायला पाहिजे. पाणीपुरी खाणं किंवा चाट खाणं हा आपल्या आजच्या दैनंदिन जीवनाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि पुण्यामध्ये किंवा आता सगळ्या शहरांमध्ये आपल्याला ते ठेले दिसतात. तर ते कितपत सेफ आहे? कारण आता चवीसाठी गरजेचं आहे, पण आरोग्यासाठी काय आहे त्याचं? चमकदार, चटकदार खाणं, वेळी अवेळी खाणं, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी रात्री 1-1, 2-2 वाजल्यापासून पहाटे 4-5 वाजेपर्यंत अशा प्रकारचं खाणं खाताना लोक आढळतात. हे संपूर्णतः चुकीचं आहे. दिवसातल्या ठराविक वेळेला तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो, म्हणजे भूक लागते. त्या वेळेला योग्य प्रमाणामध्ये आहार घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने नाश्त्याच्या वेळेला नाश्ता करावा, दुपारच्या वेळेला जेवण, संध्याकाळच्या वेळेला योग्य त्या वेळेला जेवण. हा आहारविहार घेतानासुद्धा स्वच्छ असणाऱ्या ठिकाणीच घ्यावा, हे जास्त महत्त्वाचं आहे. हातगाड्यावर, ठेल्यावर जे माल वापरला जातो ते अनेक वेळा उकळलेलं तेल असतं. त्याच्यामध्ये वापरलं जाणारं जे पाणी आहे, आपण जे आत्ता पाणीपुरीचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये काय काय मिसळलेलं असतं. ते चटकदार आणि चविष्ट बनवण्याची त्यांची खूबी वेगळी असते, पण ती शरीराला उपयुक्त अशा प्रकारचीच त्याच्यामध्ये जी सामुग्री वापरली जाते का, हा एक मोठा प्रश्नचिन्हाचा भाग आहे आणि त्याच्याबद्दल साशंकता खूप आहे. पण नवीन पिढी विशेषतः पावभाजी, पाणीपुरी, जंक फूड, फास्ट फूड याच्या मागं जी लागलेली आहे त्याच्यापासून त्यांना दूर ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सुदृढ पिढी निर्माण होणे हे खूप अवघड जाणार आहे. आता काय खायचं आणि काय खायचं नाही याचा प्रश्न जोपर्यंत आपण मगाशी म्हटलं तसं उत्तम आरोग्य आपल्याला असतं तोपर्यंत प्रश्न फार कमी वेळा पडतो. पण आता डॉक्टरांनी जे विषय सांगितलेत त्या विषयामध्ये यातल्या अनेक गोष्टींची चटकदार आणि चविष्ट अशी आरोग्यपूर्ण रेसिपी कशी होऊ शकते हे आपण त्यांनाच विचारूयात पुढच्या भागामध्ये. कारण काय खाऊ नये हे जसं आहे तसं आयुर्वेदामध्ये अनेक चूर्ण दिली जातात. अनेकदा ती चविष्ट करण्याचा प्रयत्न स्वतः डॉक्टर दिलीप कुलकर्णी करत असतात. त्यामुळे पुढच्या भागामध्ये त्याबद्दल आपण बोलूयात. आत्ता थांबूयात. धन्यवाद.